हॅलो मित्रांनो, तर पर्सेंटेजचा किंवा रेशोचा हा प्रश्न आपण एलिगेशनने किती व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकतो ते पहा. हा सुद्धा यूपीएससीचाच प्रश्न आहे, कुठल्या तरी टेस्ट सिरीज मध्ये मराठी ट्रान्सलेट करून विचारलेला आहे. एका शेतात ऊस तोडणीच्या कापणीच्या सर्व मजुरांचे मासिक सरासरी वेतन हे 5,000 आहे. कोणाचे? सर्व मजुरांचे. पुरुष मजुरांचे मासिक सरासरी वेतन 5,200 आहे आणि महिला मजुरांचे मासिक सरासरी वेतन 4,200 आहे. तर ऊस तोडणीच्या पुरुष मजुरांचे प्रमाण किती टक्के आहे असं विचारलंय तुम्हाला. कुणाचं? पुरुषांचं प्रमाण किती टक्के. आपण एकदम सिंपल जाऊ. पुरुष, स्त्री, ऍव्हरेज पगार बघू आपण यांचा काय. पुरुषांचं किती आहे? 5,200 आणि स्त्रियांचा किती आहे? 4,200. आणि सगळ्या मजुरांचा किती आहे तो कुठे लिहितो आपण? तो इथं मध्ये लिहितो. तो मजुरांचा किती आहे? 5,000. त्यानंतर काय करतो? तिरका वजाबाकी करतो. 5,200तून 5,000 गेले किती आलं? 200. आणि 5,000 मधून 4,200 किती आलं? 800. थोडक्यात हे काय झालं? 2 शून्य आलं, 2 शून्य गेले, बेक बे, बेचोक 8. तर पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण काय झालं? 4:1. पण त्यांनी काय विचारले? पुरुष मजुरांचे प्रमाण किती टक्के आहे. आता पुरुष किती आहेत? 4 आहेत. किती पैकी? टोटल किती आहे? 4 आणि 1 5. 5 मजुरांपैकी 4 पुरुष आहेत. तर टक्क्यांच्या भाषेत काढायचं झालं तर 100 ने गुणा. 5 एके 5, 20 5 100, 20 चोक 80%. कळतंय? तर किती आहे रे प्रमाण? 80%. तर हा सुद्धा यूपीएससी सेटचा प्रश्न आहे. पण असं काही नाही की आपल्याला पडणार नाही. अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न पडतात आणि एलिगेशनने खूप सोप्या पद्धतीने होतंय. अशाच पद्धतीने शिकण्यासाठी आपली वन डे रिव्हिजन बॅच नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच.